या दोन संघामध्ये काटेकी टक्कर असेल आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण पाहू शकतात. हॅलो हॅलो. तर रितेश आणि प्रणय हे दोन फलंदाज सुरुवात करतील या डावाची. 5 षटकांचा क्रिकेट आहे. लक्षात घ्या तुमच्या स्क्रीनवर टायमर स्टार्ट असेल. 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा कालावधी आहे. फक्त एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक संघाकडे. या सर्व नियमांची माहिती घ्या आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे त्या नियमांच्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. AB ग्रुप आणि पहिली दोन षटकं पॉवर प्लेचे आहेत. 2 क्षेत्ररक्षक तट या सर्कलच्या बाहेर असणार आहेत. सर्व काही नियम समजून घेतलेले आहेत असंच गृहीत धरून आपण मॅच ऑन करूया. छोटीशी टीम हर्डल जे खूप आवश्यक असते, कारण एक नेतृत्व असते पण त्या नेतृत्वाला व्यवस्थित सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हर्डल झाली. हर्डलमध्ये एक डावपेच आखले गेले आणि आता डावपेच कसे आखले जातात आणि कसे मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट होत आहेत त्यासाठी आपण आता मैदानात लक्ष घालणार आहोत. सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे AB ग्रुप ट्रॉफीमध्ये. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचला सुरुवात होत आहे. ओमकार बॉईज टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. आमंत्रित केलं गेलंय मंगलमूर्ती विराथन या टीमला. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्यात. रितेश केणी आणि प्रणय पाडे असे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तर गोलंदाजी मार्कवर स्वतः रोहनजी गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. सर्कलच्या आतमधल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग. सर्कलच्या बाहेर आपण लक्ष वेधलं तर लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये तैनात केले गेलेले आहेत. रोहन गावड बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तो स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपली उपलब्धी सिद्ध करण्याच्या तयारीत दिसत आहेत. आपला अनुभव झोकण्याच्या तयारीत दिसत आहेत आणि स्ट्रायकिंग टीमला फलंदाज असणार आहे बबलू म्हणजेच रितेश केणी. पहिलाच बॉल थोडासा फ्रंट फूट बॅलन्स केला, पायांची स्ट्राईड मोठी केली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न पण अनुभवासमोर थोडासा कमी पडलेला आहे. रितेश पहिला बॉल येतोय डॉट. सुपर चांगली सुरुवात पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जाते. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. रोहनजी एक चांगल्याकडे एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे, चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आपण पाहू शकता. एक्सपिरियन्स आहे पण समोर एक टॅलेंट आहे. पाहूया एक्सपिरियन्स जिंकतोय की टॅलेंट. हो एक्सपिरियन्स जिंकतोय कारण या ठिकाणी कटर्स आहेत. धीम्या गतीचे चेंडू तर खूप चांगले हाताळतात रोहन, पण सोबतच त्यांच्याकडे लेग कटर आहेत, ऑफ कटर्स आहेत आणि त्याची निवड योग्य त्या वेळी ते करतात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल रितेश केणीसाठी. नक्कीच आपण पाहिलं वळवण्याची त्यांच्याकडे शैली आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण पाहू शकता. 2 चेंडू आल्यात डॉट. एकही धाव मात्र फलकाला लागत नाहीये. हो यावेळेस स्टेप आउट झाले होते हलकेसे पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पाय पॉपिंग क्रीज मध्ये लँड झाली असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. कोण म्हणते की पहिल्या षटकावर फक्त पेस गोलंदाजाने यायला हवं. या ठिकाणी कटर्स आणि स्लोवर वन सुद्धा खूप चांगले आहेत रोहन गावडकडे आणि रोहन गावड यांनी 3 चेंडूंवर मात्र रितेशला आपल्या जागेवर अडकून ठेवलंय, जखडून ठेवलंय, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. खूप चांगली कामगिरी केली. 3 बॉल पहिल्या पण 3ही चेंडू डॉट बॉल आल्यात. सुपर कामगिरी केलंय रोहन गावड. लेग कटर साठी तर त्यांना ओळखलं जाते. चांगली अॅक्युरसी रोहन गावड यांची पाहायला मिळाली पहिल्या 3 चेंडूंवर. पूर्वार्ध या षटकाचा चांगलाच राहिलाय. ओमकार बॉईज एडवणी या संघासाठी त्यासाठी जबाबदार राहिलाय फक्त रोहन गावड हा गोलंदाज. 3 डॉट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुनरागमन होईल का रितेश केणीच्या वतीनं? हो पुनरागमन होते. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. सर्कलचा क्षेत्ररक्षक मागे जाईल तोपर्यंत बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. या चौकारांशी थोडासा प्रेशर रिलीफ झाला असेल कारण 3 चेंडू डॉट आले. त्यानंतर 4थ्या चेंडूवर प्रहार केला. आलाय चौकार. 4 धावा. चेंडूचा टप्पा खेचणं म्हणजे स्वतःचे पाय खेचणे आणि त्याच ठिकाणी पाहायला मिळाला. रितेश तयारीत होता, रूम बनवला आणि चौकार आपल्या संघासाठी जोडला. फुललेंचा बॉल एकच मारलाय, सॉलिड मारलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. प्रेक्षक स्टँडच्या पलीकडे येतोय. दमदार असरदार षटकार.
रितेश खिणी या खेळाडूने तर अक्षरशः हंगाम गाजवलेला आहे आणि आता मात्र AB ट्रॉफी गाजवण्यासाठी देखील तो तयार झालेला आहे. पहिल्या 3 चेंडूवर त्यांना त्यांचे हात खोलता आले नाही आणि त्याचा क्रेडिट जाते रोहन गावडला, पण त्यानंतर उत्तरार्धामध्ये पुढच्या 2 चेंडूवर 10 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वसूल केलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. वेगानं चेंडू हाताळलाय, ऑन साइडला आडव्या पडणे खेळायचा प्रयत्न, बॅटची एज बॉल पोहोचतोय शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि मंगलमूर्ती विरातन या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. नाही थांबवतोय मी. आपण इथे कुपन सिस्टम ठेवली आहे. प्रत्येक दिवशी एक बॅट्स असेल या लकी ड्रॉ मध्ये, परंतु त्या लकी ड्रॉ ची किंमत फक्त 10 रुपये असेल. ज्यांना ते कुपन हवं असेल आमचे स्वयंसेवक जागेवर येतील. ज्याला ते कुपन हवं असेल त्याने कुपन घ्या, फक्त त्याची 10 रुपये किंमत असेल. आणि एक बॅट्स म्हणजे ती 12 वाजता तो ड्रॉ असेल आणि तो ड्रॉ घेताना ज्याला ड्रॉ लागेल तो इथे उपस्थित हवाय, तरच त्याला ती बॅट मिळेल, याची दक्षता घ्या. कुपन्स आहेत आणि नक्कीच शेवटपर्यंत थांबावं लागेल. आणि मला असं वाटतं की एक प्रेक्षक हे मैदान सोडून जाईल, कारण पालघरमधला प्रेक्षक हा क्रिकेट रसिक आहे आणि त्याचमुळे सकाळी 4 वाजू द्या 5 वाजू द्या क्रिकेटच्या खेळासाठी प्रेक्षक या मैदानात थांबून राहील. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर ओमकार बॉईज एडवन या संघाकडून येणार आहे. रितेश हा गोलंदाज. रितेश समोर आता रितेश आहे, एका बाजूला रितेश किणी आणि एका बाजूला रितेश वैती. रितेश वैती बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. अजूनही प्रणयकडे स्ट्राईक आली नाही आहे. हे षटक सुद्धा आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचा धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 11. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, रूम क्रिएट केला, स्कोर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंटला खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा कटर विथ बाउन्स डॉट. सुपर, चांगली सुरुवात केली रितेश वैतीनं. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय, धावसंख्या स्थिरावलाय 11 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालाय. एका बाजूने रितेश वैती तर दुसऱ्या बाजूने रितेश किनी, असं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये. मातीची खेळपट्टी असल्या कारणाने कटर्स गोलंदाजांना देखील थोडा ऍडव्हान्टेज जातोय. पुढ्यात ठेवला होता बॉल, ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाची झाली घाई, त्याचमुळे एका वेळेला 2 धावात बदलण्याचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय. कारण तुम्हाला जेव्हा डीप मध्ये क्षेत्ररक्षणाला ठेवलं असते अशा वेळेला तुम्हाला चपळ राहावं लागते आणि त्याचमुळे बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊन बॉलचा पाठलाग करायचा आहे किंवा जागेवर थांबायचं. या ठिकाणी 2 धावा मिळाल्या, 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 13. 13 रन विदाउट लॉस आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2 मार्गाचा आहे. दुसऱ्या चेंडूला 2 धावा, टीम जाऊन पोहोचले 13 धावा बिनबाद. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत ओमकार बॉईजची. यावेळेस बघा स्लॅश केलाय बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये बॉलवर पोहोचतील तोपर्यंत बॉल सीमारेषा पार. आता रितेशचा जबरदस्त फटक्याचा शानदार आविष्कार, 4 चौकार. थँक्यू. आमचे स्वयंसेवक प्रत्येक प्रेक्षक स्टँडच्या समोर येतील. 10 रुपये कुपनची किंमत आहे. ज्या प्रेक्षकाला कुपन घ्यायचे त्याने फक्त हात वर करा, 10 रुपये सुटे द्या आणि जितकी कुपन्स पाहिजेत तितकी कुपन्स घ्या. म्हणजे की एकच आहे, फक्त एकाला फक्त एकच कुपन आहे. नाही बघ, आता अजित आता सांगतायत किती पण कुपन्स तुम्ही घेऊ शकता. तर जितके कुपन्स हवेत सुटे पैसे तयार ठेवा आणि फक्त हात वर करा, आमचे स्वयंसेवक येतील. तुम्हाला जितके कुपन्स हवेत 10 रुपये एक कुपन्स. चला, धावसंख्या पोहोचलेली आहे 17 या आकड्यावर, 17 रन्स. ओ बॅट ग्रिपिंग चुकली, बॉल मागे गेला, चांगला स्टॉप, शॉर्ट फाईन लेगला. संचितच्या वतीनं आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. काय वेगानं बॉलवर पोहोचले, बाईची 1 धावा ऍड होईल, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर, 18 रन्स ऑन बोर्ड. सुपर, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण डेंजर झोन होता तिकडे जातोय, सीमा रेषेच्या पलीकडे गेला असता पण तो रोखलं गेलाय आणि बॅट हातातून निसटली होती. ती ताकद लावली होती रितेश किणीनं. धावसंख्या 1 ने फ्लाय झाले, टीमची टोटल 14. थोडा का होईना रितेश स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 झाले, कारण त्या मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जाते, पण समोरचे गोलंदाज देखील अभ्यास करून आलेले आहेत असंच कुठेतरी प्रतीत होते. कारण पहिल्या षटकामध्ये रोहनने ज्या पद्धतीने सुरुवात दिली त्या मागोमाग रितेशच्या वतीने देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चेंडूंची हाताळणी केली जाते. फुल टॉस बॉल, ऑन साइडला स्वीप केलंय, गॅप मोठा आहे, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, प्रणयच्या बॅट मध्ये येतोय, चौकार, 4 धावा.
बॉलची पिचिंग ओळखणं, बॉलचा रिच ओळखणं हे फलंदाजासाठी खूप कठीण असतं, कारण कमी वेळ असतो. अशा वेळेला तुम्हाला प्रॉपर बॉडी मेकॅनिझमचा वापर करायचा असतो आणि या ठिकाणी पुढचा पाय पुढे घेऊन गेले आणि त्यानंतर मागचा पाय वाकवला आणि स्वीपचा अंदाज प्रणयचा पहिल्याच चेंडूवर तो चौकार खेचतो आणि जे दडपण वाढत होतं त्या दडपणाला बाजूला सारण्यासाठी अशाच मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती, ती गरज भागवतोय. मागणी तसा पुरवठा प्रणय. कट केले बॉलला, क्षेत्ररक्षक पॉइंटला अवेलेबल होते पण थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे. बॅटिंग एंडला एक धाव मिळते, एका धावेचीवर धावसंख्या पोहोचते 23. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती विरातन या संघाची धावसंख्या बिनबाद 23 धावा. पार्टनरशिप तर चांगली राहिलेली आहे आणि धावसंख्या देखील चांगली उभारली गेलेली आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जर याच गतीनं धावफलक पुढे गेला तर 60, 65, 70 पर्यंत तो धावफलक सजवला जाऊ शकतोय. पण आता पाहूया रोहन गावड नक्की कुठल्या गोलंदाजाला वापरला जात आहेत, कारण पहिल्या षटकावर रोहनने चांगली कामगिरी केली होती, तेवढे थांबतायत आणि आता भावेशला 3ऱ्या क्रमांकासाठी ते घेऊन येत आहेत. संघ बांधणी खूप महत्वाचा हिस्सा असतो. फक्त 11 खेळाडू घेऊन चालत नाही, प्रत्येकाकडे काहीतरी विशेषता असायला हवी तरच संघामध्ये त्याचं स्थान निश्चित होते आणि म्हणूनच गावातील सर्व क्रिकेटपटू आपल्या चांगल्या खेळाचा वापर करतात, प्रीमियर लीग मध्ये चांगले खेळतात आणि त्यानंतर त्यांची निवड ग्रामीण संघामध्ये होत असते. आणि पाहूया आता 3ऱ्या क्रमांकावर जो गोलंदाज वापरला जातोय मिस्टर भावेश यांच्या वतीने तसाच नेत्रदीपक खेळ पाहायला मिळतोय का. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रणय. भावेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, अभ्यास केला असेल, कारण अभ्यास करण्यासाठी 8 दिवस आधी हा पेपर आला होता की समोर तुमच्या टीम असेल, कुठले खेळाडू असतील, त्याप्रमाणे अभ्यास केला गेलाय. परंतु कशा प्रकारे खरे उतरतील या दोन्ही टीम एकमेकांसमोर. होम स्टडी इज इम्पॉर्टंट. प्रणयचा हा स्ट्रोक बैठक खेळायचा होता पण पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं भावेश जसा आलाय त्यासमोर अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याची स्ट्रॅटेजी प्रणयची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणय नेहमीच निर्भय खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो, मग तर गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. पहिली गोष्ट अँगल, दुसरी गोष्ट पिचिंग, तिसरी गोष्ट बॉलिंग पाथ. तिन्ही गोष्टींमध्ये सरस ठरलेलं आहे गोलंदाज भावेश. बॅक टू बॅक 2 डॉट. सुपर, कौतुक करावं लागेल भावेशचं. थोडंसं प्रेशर आता प्रणय पाटीलवर असेल, कारण 2 डॉट बॉल आल्यात. पुन्हा एकदा प्रेशर अँड प्रेशर, दबाब सर्व काही पाहायला मिळतंय. असे सिच्युएशन आपण रितेश किनी सोबत झालं होतं. 3 चेंडू लगातार डॉट झाले होते, त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवर एक चौकार टोकला होता. इकडनं मात्र कमबॅक करेल का प्रणय पाटील. 7 डॉट बॉल्स आतापर्यंत आपण पाहतोय. 15 चेंडूंपैकी 7 डॉट बॉल्स आणि हा विचार करणं आवश्यक आहे. मान्य करतो की 1-2 डॉट बॉल्स घेतले तर जास्त काही गुन्हा ठरत नाही, पण मात्र इतके डॉट बॉल्स अफोर्ड करण्याच्या तयारीमध्ये मंगलमूर्ती विरातन हा संघ नाहीये. निम्मा डाव संपलेला आहे आणि निम्मा डाव संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे फक्त 23 धावा. हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचे, कॅच कंप्लीट, फटका फसलाय आणि फलंदाज प्रणय बाद झालाय. धक्का बसतोय पहिला मंगलमूर्ती विरातन. थोडा नाराज असेल प्रणय, कारण आखूड टप्प्यात चेंडू मिळाला होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील तितकाच चांगला त्याने जुळवला होता, पण टायमिंग जुळलं नाही आहे. टायमिंगचा खेळ आहे. जर टायमिंग तुमचं अचूक असेल तर तुमच्याकडे ताकद जरी नसली तुम्ही मैदान क्लिअर करू शकता, पण या ठिकाणी टायमिंग जुळलं नाही आणि प्रणय झेलचीच्या स्वरूपात बाद झालेत. नक्कीच आपण पाहिलं 3 चेंडू आधीचे डॉट आले होते, त्यानंतर प्रेशर, दबाव में कोई निखरते तो कोई बिखरते. इथे विकेट्स गेलाय आणि नवीन फलंदाज शैलेश निवळ मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेश या आडिटर फलंदाज आहे, परंतु समोर भावेशचं कौतुक करावं लागेल. चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळलंय. एकाच गावामध्ये एकाच मैदानावर 3 स्पर्धा, आमदार चषक, शिवनेरी चषक आणि श्रीकृष्ण चाफेवाडी चषक, आणि म्हणूनच त्या गावाला विशेष महत्त्व लाभलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये आता जसं आपण या अगोदर खेळ पहिला टेंबी खोडावेचा रॉकी ग्रुप चषक, आपण आता आहोत केळवे रोडला एक पाहतोय एबी ग्रुप चषक, तर प्रत्येक गाव आयोजनासाठी ओळखला जातोय, अप्रतिम दर्जाचं आयोजनासाठी ओळखला जातो आणि अभ्यास 6 महिन्याचा असतो की पुढच्या स्पर्धेला नक्की आपल्याला नवीन काय करायचंय. चला, आमचे कमिटी मेंबर्स आपल्यापर्यंत येतात कुपन्स घेऊन. ज्यांना कुपन हवं असेल त्याने आपले हातवारे करा, 10 रुपये द्या आणि कुपन घ्या. आवर्जून तुमच्यासाठी एक स्पेशल बॅट्स असेल. बघा, बॅटची रक्कम आता 7,000 वर जाऊन पोहोचली आहे, लक्षात घ्या. 6,000, 7,000 आणि ए ची बॅट आहे, मग 100% 7,000 आहे ती.
डबल एची बॅट आहे म्हणजे ती 7,000ची 6 ते 7,000च्या रेंजची बॅट आहे आणि त्याचमुळे 10 रुपयाचं कुपन जास्त महाग नाहीये. आणि तुम्ही जर क्रिकेटवेडे आहात, मुख्यत्वे फलंदाज आहात, तर नक्कीच ही सुवर्ण संधी गमवू नका. जितकी जास्त कुपन्स घेता येतील कुपन्स कलेक्ट करा. दरम्यान निर्धाव षटकाची हाताळणी करतोय गोलंदाज भावेश. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 23 गडी बाद 1. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. एबी गुप्ता चषक. तर या ठिकाणी हेमंत पटेलने अजून एक शीट लिहिण्याची सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये ते विक्रम नोंदवत आहेत. म्हणजे स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जे आपण तुषारच्या नावावर पाहिलं, कुर्लाई सरतोडी. स्पर्धेतली पहिली मेडन जी आहे अच्छा स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर जी भावेश तरेच्या नावावर जाते. आणि या अगोदर मनोज पाटील जे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते विठ्ठलवाडीकडून एक धाव त्यांनी खर्च केले होते. म्हणजेच विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून येत्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला वेगवेगळे विक्रम 100% पाहायला मिळतील. आता फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता पलटवार होईल का मंगलमूर्ती विरातन या संघाकडून. कारण रितेश पाटील तिसऱ्या षटकामध्ये कंटिन्युअसली नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबले. जास्त वेळ त्यांना मिळाले. रितेश शकिणी यांना जास्त संधी मिळाली नाहीये. पण संधी जरी कमी मिळाली, तुमच्याकडे तो 100% खेळ करण्याचा आत्मविश्वास असायला हवा. आणि पाहूया रितेश किणीचा तो आत्मविश्वास या 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय का. नवीन गोलंदाज म्हणजे 4ही गोलंदाज वेगवेगळे वापरलेले आहेत. 4 बॉलर्स आपण पाहिले, रोहन, रितेश, भावेश आणि आता राज पंचांच्या उजवीकडून घेते स्टार्ट. मध्यम गती गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला रितेश किणी. हो हवेत आहे बॉल, बॅटची टॉपेज, पण नो मॅन्स लँड मध्ये रितेश आज नशिबाची साथ घेऊन आलेला आहे. दरम्यान एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक पोचते आता फलंदाज शैलेशकडे. धावसंख्या पोचते 24 वर. 7 चेंडू नंतर एक धाव येते. कुठेतरी स्टॉप लावला गेला होता मंगलमूर्ती विरातन या टीमला, परंतु इकडनं गिअर चेंज करावा लागेल तो मंगलमूर्ती विरातन टीमला. कारण षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. म्हणजे उर्वरित अजूनही 11 चेंडूचा खेळ शेष असेल. हवाई फायर शैलेशच्या बॅटमधून हवाई फायर येईल का, येईल की नाही येणार हा प्रश्न होता. पण या ठिकाणी झेल टिपलाय, बॉडी बॅलन्स चुकला होता. रात्रीच्या सत्रामध्ये कॅच कंप्लीट करणं सोपी गोष्ट नाहीये आणि त्या ठिकाणी सोपं करून दाखवले क्षेत्ररक्षक हार्दिकने. आणि फलंदाजाला परतावं लागते शैलेशला खातं खुलता आलं नाहीये. बसतोय धक्का क्रमांक 2 मंगलमूर्ती विरातन. जय भाईचा हे नादच भारी. क्या बात आहे बघा. नयन आणि नयनच्या सोबतीला आहे रितेश. 2 धाव मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाची नौका किनाऱ्यावर घेऊन जातील का, फायदा देऊन जातील का, फायदा करून घेतील का. समोर गोलंदाज आहेत राज, ज्याने सुरुवात चांगली केली या षटकाची. धावसंख्या फक्त 24. ड्राइव्ह केला बॉलला, स्ट्रेट हिट. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय नयन. आल्या पहिल्याच बॉलवर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय, खेचतोय षटकार. थँक्यू. या षटकारांची आवश्यकता होती, नितांत गरज होती मंगलमूर्ती विरातन संघाला. आणि तो षटकार आलाय. टीम चाऊन पोहोचलाय 13 लॉस ऑफ 2 विकेट्स, 30 धावा. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी कालावधी मिळणार नाहीये. तेच गृहीत धरून तुम्हाला खेळायचं असते आणि तेच खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक हार्दिक पुन्हा एकदा पुढे येतोय, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी घेतोय आणि दुसरा झेल तो टिपतोय. फलंदाज नयनला परतीचा प्रवास करावा लागतोय. फ्रीकला मिळतोय गोलंदाजाचा, नयनला परतीचा प्रवास.
E shape. थँक्यू. नयनसाठी हा सोपा अटेम्प्ट होता पण टायमिंग जुळलं नाही. बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला. त्याने अटायर चांगला केला होता पुल करण्याचा, पण बॉलची उसळी त्याला व्यवस्थित मॅच करता आली नाही आणि त्याचमुळे एलिव्हेशन जास्त होतं, डिस्टन्स कमी आणि स्क्वेअर लेगला झेलची हमी आणि तो झेल सुंदर टिपलेला आहे, तो म्हणजेच हार्दिकने. तुषार किणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आधीच्या मॅचमध्ये काही तुषार नावाचं झंझावत वादळ पाहिलं होतं. 57 धावांची विस्फोट खेळी गेली होती मिस्टर तुषारनं. परंतु हा तुषार मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण सध्या टीम अडचणीत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 30 धावा, 3 गडी डबल बाद झाला. नाही, ते करून दाखवावं लागेलच. म्हणजे तुमचा क्रमांक कुठला आहे त्याला महत्त्व दिलं जात नाही, तुमचा खेळ किती चांगला आहे त्यावर सर्व अवलंबून असतं. बॅटची लिडिंग एज, विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल मागे, फ्लाय स्लिप मधून मागे, चांगला बॅकअप आहे क्षेत्ररक्षकाचा. फॅन्टॅस्टिक टीम आपण पाहतोय, ती म्हणजे ओमकार बॉयज एडवनची. कारण काय जबरदस्त पलटवार. सर्वात प्रभावी टीम या सीझन मध्ये कुठली राहिली तर मंगलमूर्ती विरातन. त्या संघासोबत आपलं कडवं आव्हान ठेवत आहेत ओमकार बॉयज एडवन. कौतुक करावं लागेल ओमकार एडवनचं. काय जबरदस्त गोंदाजी केलंय, खोलण्याची संधी दिली नाहीये. रितेश किनीच्या बॅटमध्ये 2 मोठे हवाई फायर पाहिल्यात आपण. पुन्हा एकदा गोलंदाज राज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे फंबल झाल्या तर चांगला बॅकअप येतोय. तत्पूर्वी सिंगल येईल, सिंगलने टीम जाऊन पोहोचलाय 33 धावा. 32 माफ करा 32 धावा स्कोरबोर्डवर. 4 षटकाची समाप्ती, 32 धावा स्कोरबोर्डवर. एक छोटीशी 2 लगेच इन ऍक्शन मध्ये. ट्रॉफीला आला प्रतीक भाई, उदय दादा आहे तो कुमार भाई. आमचा जयकांत दादा हर्षद भाई, आमचा जयकांत दादा हर्षद भाई. गुड्डू मंगेशची साथ होत्याला, लाख मुलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मुलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. पुढचा सामना खेळला जाणार आहे सरावली वर्सेस NCC सफाळे. दोन्ही कॅप्टन्सने लगेच टॉससाठी आमच्या समालोचन कक्षासमोर जमायचं आहे. NCC सफाळे वर्सेस सरावली. टीम कॅप्टन रेडी राहा. साई स्पोर्ट्स सरावली आणि NCC सफाळे दोन्ही कॅप्टन्स रेडी फॉर टॉस. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर भावेश येत आहेत, पण भावेशच्या पहिल्याच बॉलवर शेवटच्या षटकाचा ड्राईव्ह केलाय बॉलला आणि बॉलला थेट उडवलंय वाईड ऑफ, लॉंग ऑफ सीमारेषा पार. जबरदस्त फटका येतोय रितेशच्या बॅट मधून, येतोय षटकार. ट्रॉफीला आहे मोठाच मान, या पालघर जिल्ह्यात रावले गावाची आहे शान. थँक्यू. सुपर. आपण संगीत पाहतोय टायटल सॉन्ग एबी ट्रॉफीचं. आणि रितेश मात्र एकटा वन मॅन शो सध्या संकटमोचक ठरतोय या टीमसाठी. हो, यावेळेस फुलालेंचा होता बॉल, बॉलला थेट उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय रितेश किणी. मागे काय घडलंय त्याचा विचार न करता पुढे काय करायचं त्याचा विचार सदैव मनात ठेवायचा असतो आणि रितेशने तेच केलं. मागच्या 4 षटकामध्ये ज्या गोष्टी मला करता आल्या नाहीत, या षटकामध्ये त्या गोष्टी माझ्या वतीनं संघाला मिळतील आणि तोच अप्रोच पाहायला मिळालेला आहे. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक 2 येतात बॉल खाली, कॅच कंप्लीट होत आहेत आणि प्रतिउत्तर गोलंदाजाचं मिळते. भावेश कडून प्रतिउत्तर मिळते. 2 षटकार जरी आलेत पण तिसऱ्या बॉलवर मिळतं विकेट. धावसंख्या झालेली आहे 44, गडीबाद झालेले आहेत 4.
नवीन फलंदाज व्यंकटेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील, पण बाद होण्यापूर्वी रितेशने 31 धावांचं योगदान दिलेलं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण बाकी फलंदाज डबल डिजिटमध्ये पोहोचू शकले नाही, पण रितेश डबल डिजिटमध्ये पोहोचले. 31 धावांचं योगदान त्यांच्या वतीने मिळालं. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 44. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया, या अगोदर 71 धावांचा पाठलाग होता राहिलाय आणि त्याचमुळे आता या मैदानामध्ये तितक्या धावसंख्येपर्यंत मजल न्यावी लागेल जेव्हा आपण पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करतो. पण आतापर्यंत ओमकार बॉईजने कमालीचा खेळ खेळलाय, मुख्यत्वे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी. खरंच कौतुक करावं लागेल. काही जबरदस्त गोलांचं पृथक्करण आपण पाहिलं, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कारण गोलंदाज क्षेत्ररक्षण साथ मिळणं गरजेचं आहे आणि ती साथ मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू आहेत, 3 मध्ये जरी 10 येत आहेत तरी 54-55चा टार्गेट असू शकेल, पण सध्या टीमची टोटल 44. अंतिम 3 चेंडू असतील. एबी ग्रुपचं जे आपण टायटल सॉन्ग ऐकतोय ते याच गावातले सुपुत्र केळवेचे जयदीप पाटील या गायकांच्या मुखातून ते गाणं गायलं गेलेलं आहे. गोड गोळ्यांचे धनी आणि या जयदीप पाटीलच्या वतीनं पूर्ण 7 दिवस आपण हे गाणं ऐकणार आहोत. रावळेगावचे सुपुत्र जयदीपजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत राहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्त. एबी ग्रुपचं टायटल सॉन्ग जयदीपजी पाटील. दरम्यान लेग बायची एक धाव ऍड होणार आहे. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते आता 45 या आकड्यावर आणि आता शेवटचे 2 बॉल्स बाकी. चला, NCC सफाळे आणि साई स्पोर्ट्स सरावली दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. 45-45 धावा. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा ऑनसाइड करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये नो चान्स फॉर फिल्डर. गेट इन 4 रन. आला एक संघर्षाचा चौकार. टीमला पोहोचवलंय 49. धावफलकावर 49 धावा झालेल्या आहेत आणि बघता बघता 50 पर्यंत मजल पोहोचते मंगलमूर्ती विरातन या संघाची. पण अजून एक चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातला. गती कमी होती, त्याचमुळे व्यवस्थित बॉडी बॅलन्स राखता आला आणि फलंदाजाला येतोय हा डॉट बॉल. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ओमकार बॉईज एडवणी या संघाला 30 चेंडू 50 धावा. 30 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन थँक्यू. चला, दोन्ही कॅप्टन्स NCC सफाय आणि साई स्पोर्ट्स कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस होईल. मान्यवरांच्या शुभ असते. चला, सरवळी अँड सफाय दोन्ही कॅप्टन्स. चला, कॅप्टन्स टॉस साठी या. NCC सफाय अँड साई स्पोर्ट्स सरावली.
दरम्यान वळूया आपण मॅचकडे. 50 धावांचं टार्गेट. टॉस साठी नेक्स्ट मॅच NCC विपक्ष सरावली, साई स्पोर्ट सरावली. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. NCC सफाळे आणि साई स्पोर्ट्स सरावली. सरावली संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. वळूया आपण मॅच कडे. महत्वाची मॅच. पन्नास धावांचं टार्गेट. चला ओपनिंग पेअर थोडंसं स्पीडअप करा आणि इथे टायमर लावले गेले याची आपण दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक षटकानंतर मात्र किती टाइम खर्च केलाय हे आम्ही अनाउन्समेंट करू. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं होणं बंधनकारक आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आणि एक खेळाडू तुमचा एक्स्ट्रा 38 सर्कलमध्ये राहील याची आपण नोंद घ्या. 50 रनों का लक्ष्य, एक काफी बड़ा मुकाबला. आज का ये तीसरा मैच हम देख रहे. एक तरफ मंगलमूर्ति वीराथन पहले बल्लेबाजी करते हुए 49 रन बनाए, 50 रनों का लक्ष्य. और इस बीच ओपनिंग प्लेयर बीच मैदान में आते हुए ओमकार एडवन के नेत्रों में सपना होगा इस मैच को जीतना है और अगले राउंड में पहुंचना है. एबी ट्रॉफी का एक खूबसूरत नियोजन, एक अप्रतिम आभा मंडल, रंग बिरंगे टी शर्ट मानो रंग भरते हुए और लगातार तीसरा एक सफल नियोजन देखने को मिलता हुआ तमाम क्रीड़ा प्रेमियों के दिल में जो जगह बनाई है आदरणीय भोईर साहब ने, वो काफी बेहतरीन नजर आते हुए. अजय जी भोईर साहब का जो नियोजन है वो देखने लायक बनता हुआ और लगातार एक बेहतरीन कारगर साबित होता हुआ. फिलहाल चलेंगे इस मैच की तरफ जहाँ पर दो बड़ी टीमें. जब भी सफाली विभाग की टेनिस क्रिकेट की बातें करते हैं, बहुत ही बेहतरीन स्टारकास्ट है इस समय खुद रोहन, और रोहन के साथ में भावेश. ओपनिंग पेयर बीच मैदान में, जैसे मैंने पहले ही कहा था कि नेत्रों में सपना है 50 रनों को बनाना है और सेकंड राउंड में पहुंचना है. गेंदबाजी के लिए बुलाते हुए इस समय गेंदबाज मिस्टर प्रणय को वन ऑफ द तेज तर्रार गेंदबाज माने जाते हैं. मंगलमूर्ति टीम के फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका में अपनी छाप, अपनी असर, अपना ट्रेडमार्क, अपनी झांकी, अपना ट्रेलर सब कुछ दिखाएंगे और इस मैच को जीतने के लिए अपने बेहतरीन परफॉर्मेंस को देंगे मिस्टर प्रणय. दोनों टीमों को हम देंगे खूब सारी शुभेच्छाएं और चलेंगे बीच मैदान में. दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक और चलते बीच मैदान की तरफ. प्रणय तैयार होते हुए गेंदबाजी के लिए. सामने मिस्टर रोहन. पहली गेंद डीप बैकवर्ड पॉइंट में उड़ा दी है. क्या गजब का टाइमिंग है. सीधी गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर. ओमकार एडवन का ट्रेडमार्क. रोहन अप द मार्क. 4 रन. अतिशय सुंदर एक अप्रतिम चौकार. पॉपिन क्रीजचा एक सुंदर उपयोग आणि त्यानंतर कट शॉट खेळला गेलाय. चेंडू सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला डॉमिनेट करत जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. प्रणय पुनश्च तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. गतीला परिवर्तन केलं होतं. हळुवारपणे ऑफ ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा आपल्या डाव्या बाजूने धावत मिड ऑफ पर्यंत गेला आणि त्यानंतर फील्ड करत सिंगल घेताना या ठिकाणी मिस्टर रोहन. धावसंख्या 5 वर बघायला मिळते. अतिशय सुंदर बॅटल आहे. प्रत्येकाच्या हृदयाला साथ घालणारं, सर्वांच्या हृदयामध्ये जागा बनवणारं असं एक नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्त वेधक, रोमहर्षक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय एबी ग्रुप 2024चा अभूतपूर्व सोहळा. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र थोडंसं आयसाइड डळमळीत झाली होती. बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साइडला. चेंडू थोडासा मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. फंबल झालाय आणि मिळतायत कंप्लीट 2 धावा. स्कोर ऑन 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रामुख्याने दरवर्षी या स्पर्धेचं नियोजन होतं आणि आम्ही खरोखर एबी ग्रुप आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमचे ऋणी राहू. आदरणीय अजयजी भोईर साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीम, आमचे HK असतील, प्राण भोईर असतील, सचिन असतील आणि त्यांची जी संपूर्ण अंटायर टीम आम्हाला सातत्याने या ठिकाणी समालोचनाची संधी देत आहेत. त्यासाठी नक्कीच आम्ही त्यांचे आभारी आहोत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 8 वर पोहोचले. 50 धावांचं टार्गेट. प्रत्येक चेंडू नंतर मात्र एक संघर्ष, एक उम्मीद तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. प्रणय चौकार आल्यानंतर कमबॅकिंग करतोय. गुड कमबॅकिंग म्हणायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू
ओ याही वेळेला पॉइंटला निवडलंय. क्लास शॉट. लेदर क्रिकेटमध्ये आपण सर्रास शॉट बघितला जातोय. टेनिस क्रिकेटमध्ये थोडस दुर्मिळ झालाय. रेअर शॉट. मिस्टर रोहन ऑन फायर. अप्रतिम शॉट. चेंडू 4 धावेने स्कोर कार्ड वाढते. 12 वर पोहोचले. 12 धावा ऑन दी बोर्ड. सुंदर कॅमेरा वर्क. एक प्रोफेशनल कॅमेरामॅन कसा असावा यांचं एक मूर्तिमंत उदाहरण आमचे अनुराग असतील, त्याच्यानंतर मुनीत असतील, हे पेश करताना आपल्याला बघायला मिळते. ओहो हो, भन्नाट वेगाने केलाय प्रतिवार. सुंदर रफ्तार बघायला मिळाले आणि इथे आलाय डॉट बॉल. षटकाची होते समाप्ती. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस. येणारे 24 चेंडू आणि लक्ष त्यांच्या समोर आहे ते अजूनही 38 धावांचं. बॅटल रंगणार इज नो डाऊट. पुनश्च आपण ऐकूया मनीष पाटील सरांचा गोड आवाज. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर रोहन यांनी चौकार खेचला होता आणि त्यानंतर त्यांचे इरादे त्यांनी स्पष्ट केले की आता या सामन्याला आपण आपल्या पक्षामध्ये घेऊन जाऊ. पण आता पाहूया उर्वरित 4 षटकांवर मंगलमूर्ती विराधन संघाकडून कसा प्रतिकार पाहायला मिळतोय. कारण वार पलटवार तर होतच राहतील. क्रिकेटचा सामना प्रत्येकाला जिंकायचा. एक सामना जिंकून पुढची फेरी गाठायची आहे. NCC सफाळे प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आणि टॉस साठी या. रितेश किणी कटर्स यांच्याकडे देखील आहेत आणि त्याचमुळे ते मात्र नियंत्रणामध्ये असले पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. मुन्ना पठाण सर आपण पाहतोय बॉलिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपण अंपायर पाहतोय ते म्हणजेच नदीम सर. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 50. प्रत्येक षटकामागे 10 धावा जोडायच्या आहेत. यावेळेस हवेत आहे बॉल. पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. एरियल रूट घेऊन येतो षटकार. 6 धावा. सुरुवात भन्नाट वेगानं पहिल्या षटकातच पाहायला मिळाली आणि त्याच सुरुवातीला सातत्याने पुढे घेऊन जाण्याचा उद्देश मैदानाच्या आतमध्ये ओमकार बॉयज एडवण या संघाचा दिसून येते. दोन्ही फलंदाज सक्रिय राहिलेले आहेत. रोहनच्या वतीने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिले. त्यामागोमाग भावेश यांच्या वतीने 1 षटकार आपण दुसऱ्या षटकात पाहतोय. म्हणजेच त्यांचा इरादा स्पष्ट आहे. वेगानं खेळायचं आहे. पॉवर प्लेला आपल्या नावावर करायचं आहे. त्यावर डॉमिनन्स दाखवायचं आहे. पण रितेशच्या मनामध्ये नेमकं काय आहे पुढच्या बॉलवर? डॉट बॉल. यस एक्झॅक्टली. खूप चांगली पिचिंग आपण पाहिली. रितेशची एक वेगळी शैली आहे चेंडू डिलिव्हर करण्याचे. हाय ॲक्शन आहे पण त्याच्या चेंडूच्या रिलीज पॉईंटवर लक्ष देता देता फलंदाज थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये येत असतात. तेच कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे आणि आता सुद्धा तेच पाहिलं. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा सरसावले होते फलंदाज भावेश पण त्यांना काही बॉल आणि बॅटचं कनेक्शन करता आलं नाही. येतोय हा डॉट बॉल जो खूप महत्वाचा आहे. डॉट बॉल अजून एक. जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला तर पहिल्या डावामध्ये सुद्धा मंगलमूर्ती विराधन संघाकडून जास्त डॉट बॉल्स आपण पाहिलेत. म्हणजे जवळपास 9 डॉट बॉल्स पहिल्या डावामध्ये आपण पाहिले होते आणि त्याचमुळे त्या 9 वर जर काही धावा आल्या असत्या तर काही चित्र वेगळं दिसू शकलं असतं आणि म्हणूनच डॉट बॉलचं गणित आता सुद्धा मांडायचं आहे मंगलमूर्ती विराधन या संघाला. या षटकातले बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत रितेशच्या वतीनं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 19. वेगवान कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पॉइंटचे पडतील कमी. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय 2 डॉट बॉल्स नंतर 2 डॉट बॉल जरी आले तरी देखील त्या डॉट बॉलची भरपाई करण्याचं तंत्र माझ्याकडे आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवताना भावेश दिसून येत आहेत आणि डॉट बॉलचं दडपण बाजूला सारतायत. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. या षटकातल्या शेवटचा 1 बॉल बाकी. धावसंख्या झाली आहे 23. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. बॉल शिल्लक 19. चांगला बॉल पण त्या बॉलला चॉप केलंय. गॅप मधून बाहेर काढलाय. डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 27. आवश्यकता जिंकण्यासाठी 23ची. बॉल शिल्लक असतील 18. चला टॉससाठी या मित्रांनो. साई स्पोर्ट्स सरावले आणि NCC सफाळे दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत मुख्य पंचा समोर. सन्माननीय संदीपजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. 2 कॅप्टन्स या ठिकाणी रेडी आहेत. NCC सफाळे आणि यस
एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. चला बघा, या ठिकाणी वारंवार आम्ही सूचना देतोय, आमचं देखील लक्ष तुमच्याकडे पोहोचते, त्याचमुळे सामन्यावर सुद्धा लक्ष द्यायचंय. टॉस देखील करायचंय, तर या टॉस करून घ्या, जेणेकरून या सामन्याचा जो ट्विस्ट आहे तो मला प्रेक्षकांपर्यंत अचूकतेने पोहोचवता येईल. हा यस, टॉस होतोय. दरम्यान व्हाईट बॉल, यस व्हाईट बॉल आहे, अजून एक धाव ऍड होईल. चला आपण करतोय टॉस. NCC सफाळे विपक्ष साई स्पोर्ट्स सरावली. हेड इन टेल, कॉइन स्पिन, टेल इज कॉल आणि याला टेल. टॉस जिंकलाय, काय असेल निर्णय आणि त्याचं रिझन ऐकायला मला आवडेल. आउटफील्ड खूप चांगली वाटते आणि त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही तुमच्या संघामध्ये गोलंदाजी करतायत की फलंदाजी? फलंदाजी. एक चेंडू 2 धावा असताना कुठला शॉट खेळायला आवडेल? कट शॉट. सो टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायची आहे. काय असेल माइंडसेट? किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल? 70+ करण्याचा प्रयत्न करू. आणि कुठले असे फलंदाज आहेत जे चांगले स्टार्ट मिळवून देतील? उमेश आहे, हॅली आहे, किरण आहे, बाबू आहे. आणि तुम्ही तुमच्या संघामध्ये गोलंदाजी करतायत की फलंदाजी? फलंदाजी. आणि तोच प्रश्न आहे की एक चेंडू 2 धावा असताना षटकाराने मॅच फिनिश करतील की डबलकडे डबलकडे जाणार. सो बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय साई स्पोर्ट्स सरावली संघानं. वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. अँड ओपनिंग टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजित सर. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 18. प्रणय चांगली गोलंदाजी हाताळताना नेहमीच पाहायला मिळाले. चांगली सुरुवात देण्याच्या उद्देशाने नेहमीच त्यांचा कल राहिलेला आहे. पहिल्या षटकावर त्यांनी प्रयत्न केले विकेटचा शोध घेण्याचे, पण तो शोध पूर्ण झाला नाही. पण या षटकामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने ते चेंडूंची हाताळणी करतात. पहिला बॉल डॉट येतोय, ज्याचा पर्सेंटेज खरं तर मंगलमूर्ती विरातन या संघाला वाढवायचा आहे. 17 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या आवश्यक आहे जिंकण्यासाठी 21. थोडासा वेळ घेतला जातोय. रोहन चर्चेसाठी पोहोचत आहेत. बॅटची मागणी केलेली आहे. खरं तर बघा 4 बॅट्स आहेत 12th मॅनच्या हातामध्ये. 10 वर्ष अगोदर आपण एक बॅटसाठी रडायचो, पण आता खेळाडूंकडे 4 बॅट्स आहेत. आणि या ठिकाणी डबल एची बॅट आहे, जिंकण्याची संधी आहे. 10 रुपयाचं कुपन आहे. आमचे स्वयंसेवक तुमच्यासमोर पोहोचत आहेत. जर तुम्हाला ती बॅट जिंकायची असेल तर 10 रुपयाचं कुपन्स घ्या. जितकी कुपन्स हवी आहेत तुम्ही घेऊ शकता आणि डबल ए स्पोर्ट्सची बॅट या ड्रॉच्या माध्यमातून जिंकू शकता. धावसंख्या 29 झाले. 17 चेंडू 21 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय लेफ्टी बॅटर भावेश. चांगलाच खेळ भावेशच्या वतीनं राहिलेला आहे. जास्तीत जास्त चेंडू त्यांच्याच खात्यात आलेत. चांगला बॉल. या गोलंदाजीला नक्कीच लक्षात ठेवलं जाणार आहे, कारण या कठीण परिस्थितीमधून जर मंगलमूर्ती विरातन हा संघ बाहेर आला तर नक्कीच तो अभ्यासपूर्ण डाव असू शकेल. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आपण पराभवाच्या छायेत आहोत, अशा वेळेला मात्र तुमचे प्रयत्न दिसून येत आहेत संघर्षाचे. कारण म्हणतात ना की या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही आहे, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये प्रणयचा दिसून येते. प्रत्येक बॉल नंतर त्याची गुणवत्ता अजून जास्त निखरते. लेग बायचे 1 धाव ऍड होईल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची. बॉल शिल्लक असतील 15 चेंडू 20 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. पहिले 2 सामने सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचले आणि हा सामना सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दोन्ही संघांचं डेडिकेशन, दोन्ही संघांची जिंकण्याची जिद्द मैदानाच्या आतमध्ये दिसते. पहिल्या डावामध्ये जे काही करता आलं नाही मंगलमूर्ती विरातन या संघाला, ते या दुसऱ्या डावामध्ये करतायत. पण सुरुवात रोहन गावड यांनी पहिल्या षटकाची दमदार मिळवून दिलेली आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला एक्सपिरियन्स बॅटर रोहन. बॅटची एज. बॉल कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत पण कॅच ड्रॉप. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी. धावचीचा मौका. थ्रो आउटसाइड द विकेट कीपर आणि त्याचमुळे आता ओव्हरथ्रोच्या काही धावा मिळतील आणि या धावा मात्र कुठेतरी धोक्यात टाकू शकतील. 3 धावा ऍड होतील. 3 धावाची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 33. 33 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 14 चेंडू 17 ची गरज आहे. एक चूक मात्र तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते. त्याचमुळे जेव्हा आपण नॉकआउट स्टेजमध्ये आहोत, मार्जिन ऑफ एरर 0 असायला हवा.
चुकांची शक्यता कमी असायला हवी. लीग स्टेजचे सामने जेव्हा आपण खेळतो तेव्हा वेगवेगळे पर्याय आपण अभ्यासू शकतो, ते पर्याय वापरू शकतो. पण या ठिकाणी पर्याय वापरण्याची गरज नाहीये, प्रयोग करण्याची गरज नाहीये. जे तुमचं 100% योगदान आहे तेच 100% योगदान तुम्हाला या नॉकआउट स्टेजच्या सामन्यामध्ये द्यायचं आहे. आणि त्यासाठी तयार आहे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हो यावेळेस हवेत आहे बॉल, गॅप आहे, बॉल प्रेक्षक स्टँड मध्ये, हवाई सफर, षटकार, 6 धावा. 6 धावात ऍड होतील, धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर. पूर्णपणे कंट्रोल प्रणयचा या अगोदरच्या 4 चेंडूंवर पाहायला मिळाला. पण त्यानंतर अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल ऑन ड्राईव्ह करताना थेट प्रेक्षक स्टँड मध्ये पाठवण्याचं काम भावेशच्या वतीने केलं जाते. भावेशने ती जबाबदारी निभावलेली आहे. पण प्रणयकडून पलटवार होईल का? प्रणयकडून पलटवार होतोय, बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ओमकार बॉयज 11 ची झालेली आहे. 39 धावा, 12 चेंडू, 11 ची गरज. पुढील डावाचं विवरण ऐकण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करूया आपण अजित पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत. 12 चेंडू, 11 धावांची गरज. दरम्यान या ठिकाणी आभार प्रदर्शन केलं जाईल. मनीष पाटील साहेबांचं अतिशय सुंदर समालोचक हरीश्वर किणी सरांना मी विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित मान सन्मान आभार प्रदर्शन इथे करायचं. वेळात वेळ काढून एबी ट्रॉफीला मात्र या ठिकाणी आपण बघतायत पहिल्या दिवशी मनीष पाटील साहेबांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळालाय. त्यांचं आभार प्रदर्शन केलं जाईल. आणि ते हुक केलाय चेंडूला, चेंडू सरळ जाईल लॉंग लेगला, वन्स बाउंड सीमा पार, चौकार. जसे की 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचते 43. दरम्यान आपण बघतायत VIP डायस कडे कॅमेरा येतोय आणि मनीष पाटील साहेबांचा आभार प्रदर्शन आपण बघतायत. आजच्या दिवसामध्ये गोड आवाज आपण ऐकलात. मनीष पाटील साहेबांचा आपण करतो या ठिकाणी यथोचित आभार प्रदर्शन. थँक्यू मनीष पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात. सुंदर HK साहेबांचे शुभ हस्ते आपण बघतायत. वळूया मॅच कडे. 43 धावा, 7 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती 44 धावा आणि इथे चेंडूला ऑन साइडला एक्झिक्यूट केले गेले. लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने येतोय. एका धावेवरती सॅटिस्फाईड. अजूनही 5 धावेची गरज. स्कोर 45 वर पोहोचलाय. इथून 2-3 डॉट चेंडू पुनश्च मंगलमूर्ती विराथन संघाला ऊर्जा देतील कमबॅकिंग करण्यासाठी. आणि इथे उडवलाय चेंडूला, क्लिअर करण्याचा प्रयत्न. ओ सुंदर एफर्ट्स, फक्त एक धाव. अप्रतिम फिल्डिंगचा नजराना पेश केलाय आणि षटकार सेव्ह करत अवघी 1 धाव दिले. गुड फिल्डिंग मिस्टर रोहित. अजूनही 4 धावेची गरज आहे. प्रत्येक क्षणोक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना शेवटपर्यंत लढण्याची जिद्द दाखवताना मंगलमूर्ती विराथन संघ. आणि इथे चुकी झालंय. चेंडू लॉंग स्टॉपला वेगाने ट्रॅव्हल झालाय. सीमा पार, चौकार आणि अचीव होत आहे तिथे 50 धावा. हाडलक मंगलमूर्ती विराथन संघ. खूप चांगलं क्रिकेट आपण खेळलात. आपलं कौतुक आणि अभिनंदन करतोय आम्ही या ठिकाणी ओमकार बॉयज ऍडव्हान्स संघाचं. वळी आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. आणि भावेश तरे ठरतायत या ठिकाणी मॅन ऑफ द